चला खूप विचार करते पण मी काय करू मला कळतच नाही. मी म्हणजे त्या बाहेरगावी फिरायला जाऊ का दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊ? किंवा मी ही साडी घालू का? किंवा दुसरी काय घालू? किंवा हे पुस्तक वाचू का? किंवा मी ते पुस्तक बघू? किंवा ते पिक्चर बघू का? हे बघू? असे विचार तुम्हाला येत असतील, हो का नाही? अशा गोंधळामध्ये तुम्ही पण अडकत असणार. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा गोंधळामध्ये अडकता, त्यावेळेस आपण काय करू? आणि या गोंधळामधनं बाहेर कसा निघू? याच्यासाठी मी आज तुम्हाला काहीतरी माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण आज माझ्या व्हिडिओमध्ये मला आलेला नवीन अनुभव, मला आलेला एक नवीन विचार मी तुमच्यासोबत मांडणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओला चालू करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, यांनी सुरुवातीला काय सांगितलं, मी हे करू का, मी ते करू, इथं जाऊ का, तिथं जाऊ, कळालं नाही आहे ना? तर चला मी आज तुम्हाला सांगते मला आलेला नवीन अनुभव. तो कसा आणि काय, त्याच्यातनं काय शिकू शकतो किंवा त्याच्यातनं काय मार्ग काढू शकतो, हे मी अनुभवातनं तुम्हाला सांगणार आहे. तर नेहमीप्रमाणे आज थोड्याशा गप्पा चालल्या होत्या. म्हणजे माझ्या मैत्रिणीला फोन वगैरे झाला आणि मग मी तिला फोनवरती आमच्या गप्पा बराच वेळ चालल्या आणि त्या गप्पा करत असताना मला तिच्याकडनं एक गोष्ट ऐकायला मिळाली आणि त्याच्यातनंच मला हा व्हिडिओसाठी थोडीशी प्रेरणा मिळाली आणि असं वाटलं आपल्या मैत्रिणींना आपण सांगूया. कारण की बऱ्याचशा मैत्रिणी अशा विचाराच्या गुंतागुंतीमध्ये अडकल्याच असतात की काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. तर चला आपण आपल्या मुद्द्यावर येऊया आणि मला काय अनुभव आला मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना तिच्याकडनं ऐकायला मिळालं की ती बरेच दिवस झालं योगा वगैरे व्यायाम वगैरे करते आणि थोडीशी जॉबला वगैरे पण जाते आणि दगदग पण थोडीशी होते आणि या कारणाने त्याचबरोबर योगा वगैरे करते. त्यामुळे तिची तब्येत बऱ्यापैकी थोडीशी बारीक झाली. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आजकाल सगळेच जण वेट लॉससाठी किती कष्ट करतात, किती काही ना काही करत असतात वेट लॉस कमी करण्यासाठी, म्हणजे आपलं वेट कमी करण्यासाठी. तर तिचं पण व्यायाम वगैरे चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिच्याकडनं झाल्या आणि मग तिचा वेट लॉस झाला. आणि म्हणजे ती खूप काय म्हणतात, तिला पाहिजे त्याच्यापेक्षा प्रमाणापेक्षा ती थोडीशी बारीक झाली, पण ती खुश होती. पण जसं मी आता सांगितलेलं आहे, ती खुश होती. पण जे आपले शेजारी आहेत, आपली मित्रमंडळी आहेत किंवा जे इतर आपल्याला बघणारे, जे आपल्या नेहमी संपर्कामध्ये येतात, त्यांच्याकडनं काय-काय गोष्टी ऐकायला मिळतात. मला ऐकल्यानंतर थोडंसं वाटलं, की खरंच ह्या घटना आपल्यासोबत होत असतात. तर जशी ती वेट लॉस झाला तिचा आणि ती बारीक दिसायला लागली आणि बारीक दिसल्यानंतर काय जो तो मग काही आला नवीन बऱ्याच दिवसानंतर ज्यांनी तिला बघितलं किंवा रुटीनमधल्या पण लोकांनी कोण काय म्हणणार, की "तू छान दिसतेस हं, आता स्लिम झालीस त्यामुळे छान दिसते तू." मग दुसरे कोणी तिच्यासोबत जे भेट झाले ते त्यांना बोलणार, "काय गं तू किती सुकडी दिसती, किती वाळली झाली." ते अतिच जास्त वेट लॉस झाला त्यामुळे तुझा चेहरा छोटा दिसतोय ना आणि मग तू अजिबात छान नाही वाटत. तू अगोदरचीच गोंडस अशी छान होती. आणि मग काही जण काही बोलणार, "तू काही घेतेस का? काय करतेस का? असं काही वेट लॉस झालाय तू?" किंवा म्हणजे सगळ्यांकडनं, प्रत्येकाकडनं तिला वेगळं-वेगळं वाक्य ऐकायला भेटत होतं, की "अशी दिसते, तशी दिसते, कोण काय करते का? हे करते का?" अशा अमुक-तमुक प्रश्न तिच्या डोक्यामध्ये चालू होते, की काय हे? आणि मग असं झाल्यानंतर काय होतं, आपल्या डोक्यामध्ये संशय यायला चालू होतो, की खरंच मी कशी दिसते? मी मी जे करते ते योग्य आहे का? असा प्रश्न पडतो आणि तीच गोष्ट तिच्यासोबत झाली आणि बोलता-बोलता मग ती माझ्यासोबत बोलत होती, की "मला काही कळतच नाही गं, मी काय करू? मी जे करते ते कंटिन्यू ठेवू का? किंवा मी जे दिसते ती चांगली दिसते का? मला काही कळतच नाही." कारण जे ते येतं वेगवेगळ्याच काहीतरी सल्ले देऊन जातं, की "नाही, तू अगोदरच बरी होती. नाही, तू आता छान आहे. जे करतेस ते बंद कर किंवा चालू ठेव." असं
वेगवेगळे प्रश्न तिच्या डोक्यामध्ये चालू होते आणि मग ती या विचाराच्या गुंतागुंतीमध्ये अडकली, की काय करू काय कळेना. मग फोनवरती माझं बोलणं झालं आणि मग याच प्रसंगातनं मला हा व्हिडिओ खरं तर प्रेरित झाला आणि मग त्याच्यावरती मी उत्तर दिलं, की म्हणजे माझ्या अनुभवातनं, की मला खरंच असं वाटतं, की जे आपल्याला योग्य वाटतं ना, ते करावं. तुम्हाला सगळ्यालाच ती छोटीशी गोष्ट माहिती असेल, आपल्या बालपणामध्ये आपण सगळ्यांनी ऐकली. थोडंसं शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तर या गोष्टीचं नाव काय? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. एक गाढव असतं, काही जणी त्याला म्हणतात, की तू गाढव चालत नेतो, काही जण म्हणतात बसून नेतो. अशी ही गोष्ट होती. त्याच प्रकारे आज जो प्रसंग मी ऐकला, मला ती गोष्ट आठवली आणि असं वाटलं, की चला आपण या प्रसंगातनं आपण बोलूया काहीतरी आणि मग मी तिला त्यावेळेस सल्ला दिला, की "हे बघ, तुला प्रत्येकजण वेगवेगळे ओपिनियन देईल. म्हणजे प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळं असतं. प्रत्येकजण तुला वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणार आणि सगळेजण तुला वेगवेगळ्या काहीतरी सल्ले देत जाणार. जसं की तुझ्यासोबत आत्ता हे घडत आहे. तुला सगळेजण वेगवेगळे सल्ले देत आहेत. पण काय करू? हा प्रश्न जे तू म्हणते, की मी काय करू मला कळत नाही गं. मी कशी दिसते आणि काय ते मला कळत नाही. मी म्हणलं, की स्वतः तू आरशामध्ये स्वतःला आरशामध्ये बघ अगोदर आणि मग तुला काय वाटतं? तुझं मन तुला काय सांगतं? की मी छान दिसते, ओके आहे किंवा नाही खरंच मी वेगळीच दिसते, थोडीशी बारीक झाली आहे किंवा मग मी वेगळं काहीतरी करायला पाहिजे. हे तू तुझ्या मनाला विचार अगोदर. तुझं मन तुला काय सांगतं? तू आरशापुढे जाऊन तू सुद्धा मनाशी बोल तुझ्या, काय वाटतं काय नाही आणि मन आपल्याला खरंच आपलं जे खरं उत्तर आहे ते तुला कळून जाईल. मग मी हे वाक्य तिला सांगितलं. ती बोलली, "हां, खरंच मी असं करण्याचा प्रयत्न करते." म्हणजे कसं अगोदर कधी केलं नाही, पण आत्ता मी बघते आणि असं मला जे योग्य वाटेल ना, मग मी ते करण्याचा प्रयत्न करेल. मग हा विषय आमचा झाला, बोलणं झालं. मैत्रिणीशी बराच वेळ बोलणं झालं माझं आणि माझ्या मनामध्ये खरंच हा विचार काय म्हणतो कुठेतरी वाटायला लागले, की चला जशी या मैत्रिणी ह्या विचाराच्या गुंत्यामध्ये अडकली, की काय करू, कसं करू, कशी दिसते, हे दिसते, तशी दिसते. मग हे अशात बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न वरचेवर पडत असतात, की मी काय करू, कसं करू, कशी दिसते? तर याचं सोपं उत्तर असं जसं मी आता माझ्या मैत्रिणीला सांगितलं, की तुम्ही कुठलीही गोष्ट करताना आपल्या मनाला आपण विचारू शकतो. आपलं मन आपल्याला योग्य ते उत्तर देतं आणि जर आपण असंच प्रत्येकाचं ऐकून जर आपण गोंधळात पडलो, तर त्या गोंधळातून आपण बाहेर कधीच निघत नाही. त्यामुळं सुरुवातीला जसं मी आता सांगितलं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आहे, तसे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. हे या मला नवीन या बोलण्यातनं ज्या प्रसंगातनं मला हा नवीन अनुभव आला आणि मग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पुढे आणलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या पुढं अशी जर कुठली कधी अडचण येत असेल ना, तर हाच फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कारण की मन हे उत्तर आपल्याला खरोखर देणार आहे आणि आपण आनंदी राहू शकतो. जर तुम्ही दुसऱ्याचं काहीतरी ऐकून करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं मन कुठेतरी दुखल्या जातं. आपल्याला ती गोष्ट करायची नसते किंवा आवडत नसते, पण आपण दुसऱ्यांनी सांगितलंय किंवा दुसऱ्यांना असं वाटावं म्हणून आपण ती गोष्ट करत असतो. पण तिथं आपण दुःखी असतो. त्यामुळं आपल्या मनाला आपल्याला उत्तर विचारायचं आहे, ते आपल्याला बरोबरच उत्तर देणार आहे. ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कम्फर्ट असणार, तुम्हाला छान वाटेल, ती गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहणार आहेत. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही आपल्या ज्यावेळेस तुम्ही गोंधळून जाताल ना, त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्ही वापरा आणि या गुंतागुंतीच्या अशा अनुभवातून तुम्ही बाहेर निघू शकता, अशा गोंधळातून तुम्ही बाहेर निघू शकता. तर आजचा अनुभव माझा असा होता आणि आजच्या या अनुभवातून हा व्हिडिओ मी तुम्हाला सादर केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माझा व्हिडिओ जर कोणापर्यंत पहिल्यांदा पोहोचला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडून असे काही मला टिप द्यायच्या असतील, कोणाच्या खरंच अनुभवातनं काही वेगवेगळं कोणाला काही शिकायला मिळत असेल, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद.